चोळपाक भक्ती आहे, चोळपाक असणार हे आणि चोळपाच्या घरी दोन्ही असणारे येसुबाई सून आहे चोळपाची असणाऱ्या धर्मपत्नीचं नाव आणि राधाबाई सासू आहे चोळपाची आई आहे. दोघी सासू सुना आपल्या स्वयंपाकाचं पाहतात. स्वामी आपल्या घरी पडदा हटवा आणि आनंदी आनंद मानून प्रपंचामध्ये सुख आणि समाधान, कारण विश्वाचा संसार सुखाचा केला तसा असणाऱ्या स्वामीच्या भजनामध्ये तल्लीने भाकर करताना सुद्धा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, येऊ नका ते साईडला ठेवा आणि चोळपा येतात भजन करत. चोळप्पा घरी येऊन खुर्चीवरती बसतात, असं नसतं होतात. थोडं तिकडं पब्लिक तोंड करून बसायचं खुर्ची अंगास. ए येसो अय्यो आले की गो, पाणी देशील का? फार दमून आलो उन्हात आला तो. येसू उठती, तांबर पाणी देऊन मालकाला देते. एक शिका. फर्स्ट शिफ्ट करून आला, सेकंड शिफ्ट करून आला, थर्ड शिफ्ट करून आला, तरी घरी आल्या आल्या मालकाला पाण्याचा तांब्या हसून द्या. येसू हसते हसते. हा चोळप्पा म्हणतो, काय माझं धर्मपत्नी हो तू, माझी सुलक्षणी आहे. आई म्हणती, अरे भूक लागली असेल ना तुला. आई आई राधाबाई म्हणती, राधाबाई भूक लागली असेल. आणि तेवढ्यात माझे स्वामी एका ठिकाणी रानावनात झाडाच्या ठिकाणी समाधिस्थ अवस्थे असताना पुन्हा, कारण चोळप्पाची जी भक्ती आहे ना ती अंतःकरणातून आहे आणि ह्या दोघींची भक्ती अंतःकरणातून नाही. आपला नवरा बोच्या नादी लागला, त्याचा असणार सामुग्री रोजचा प्रसाद करण्यासाठी एक एक भांड विकायला लागायचं माझ्या चोळप्पाला. पैशाने श्रीमंत नव्हता. काही बनायला गेलं ना म्हणून राधाबाई उठते, राधाबाईने उठायचं. राधाबाई म्हणजे चोळप्पाची आई चोळप्पा जवळ जाते. चोळप्पाची पत्नी सुद्धा म्हणायची, सोळ्या ओवळ्यातले आपण, सोवळ्या ओवळ्यातले आपण. तो बॉ पुढे जातो, कशात हात घालतो, कसंही पाणी पितो. बसा नीट बसा तुम्ही. हा. आणि माझ्या स्वामीला भूक लागलेली असते आणि स्वामी पळत पळत येतात. ए चोळ्या चोळ्या, हात खाली घ्या मध्यभागी, बरोबर मध्यभागी हात घ्या. चोळ्या मला भूक लागली रे चोळ्या. म्हणून माझे स्वामी समर्थ आई चोळ्या स्वामी म्हणून माझा
चोळप्पा पुढे जातो स्वामींच्या चरणावरती दंडवत घेतो. चला चला पुढे जायचं माझा चोळप्पा. थांबा थांबा आई आई थांब 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 थांब. चोळ्या ए चोळ्या उठ उठ उठ. गाढवा मला भूक लागली मला. चल 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 मला भूक लागली खायला दे. पायरीवर बसतात चोळप्पा. स्वामी पायरीवर बसतात. माझा चोळा हात खाली घ्या स्वामी थोडा मध्ये बघा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज बंद करा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी आलं की चोळप्पा खाली जाऊन पायी दाबायला लागतात स्वामी. चोळप्पाची माझी भक्ती आहे ना. देव कोणाकडे किती पैसा आहे, कोणाला पैशाची घमंड असली तर हे सोडून द्या आणि आजपासून स्वामींच्या चरणावरती लीन व्हा. सोळ्या 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 खायला काय केले म्हणून स्वामी तिथून उठतात. चोळप्पा तिथंच हात जोडून उभे राहतात. स्वामी येतात इकडे भाकरी करायचं हे करायचं चालू करायचं. पुढून काय आता स्वामी तिथून उठतात आणि स्वयंपाक घरात येतात. स्वामी सोळ्या सर बाजूला आणि काय बनवती म्हणून पाहतात. आणि ते सरपण आणि त्या चुलीत पाणी ओततात. स्वामी चल चल फेकून देतात ते. चल चल बाजूला हो. त्रास द्यायचे स्वामी त्रास द्यायचे. पायाला वाकायला लागले दोघेही. नका असं करू नका. चल 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 दूर होय. गाढवा कळत नाही मला भूक लागली म्हणून माझ्या स्वामींनी पुन्हा तिथं मांडी घालून बसायचं. समोर तिकडे इथंच बसा. समोर बसा तिथं. हा रोज कोण ना कोण माझ्या चोळप्पाच्या घरी यायचं. रोज यायचं. पा त्याला बसायला मखमली गाद्या नाही लागत. त्याच्यासाठी पंचपक्वानाचा भोग लागत नाही. त्याला लागतं अंतकरणातलं भक्तीचं निस्सीम असणारं प्रेमाचं पाणी. त्या ठिकाणी चोळप्पा स्वामींची क्षमा मागतो. स्वामी आज उशीर झाला म्हणून दोघंही नवरा बायको ताट भरतात आणि स्वामीला खाऊ घालण्यासाठी एक ताट घ्या आणि तिथनं फळ घ्या एखादं केळीचं. माझ्या देवाला मनातून अंतकरणातून जर जीव घातला ना, स्वामीची सेवा आहे. खाली जाऊनच तिथं बसायचं पायरी दोघांनी बी भरवा. आणि तेवढ्याच स्वामीकडे एक पोटाने जाम झालेला धाव घे आई म्हणायला, तूच माऊली आहे माझी. चुकलं तुझं बाळ थोडा त्या असणाऱ्या पेशंटला थोडा धाव घाला स्वामींना. खाली बसा मागे. चुकलं तुझं बाळ रडत घाई घाई रडत घाई घाई ये ना माझी आई ग, 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 ये ना माझी आई ग.
घरात आणा. मागं घ्या खुर्ची थोडी. फिरायचं जरा. सोळप्पा पुढे जातात. कोण रे बाबा तू, कुठून आला? माझं पोट लय दुखतंय हो. पोटाला हात लावतात ते. मला पोटाची व्याधी एवढी झाली का मला जेवता सुद्धा येत नाही. इथपर्यंत स्वामींचा महिमा ऐकत ऐकत अक्कलकोटी आलो. म्हणून सोळप्पा स्वामींच्या चरणावरती दर्शन घ्यायला सांगतात. जा जा दर्शन घे. स्वामीला चरणावरती मिठी मारतात. पुन्हा पायावरती, एका पायावरती हात सोडून सांगतात, व्याधी व्याधी झालेला मनुष्य सांगतो, फार लांबनं आलो स्वामी, फार लांबनं आलो. स्वामी सांगतात, चल दूर व्हा, चल. असे कितीतरी येतात रे. काही खाता, काही नको ते खाता. मनुष्य जन्म काही डुकरा मांजराचा मिळला तुम्हाला. काही खातो, चल मागून. पुन्हा पुन्हा मिठी मारतात स्वामीची असणार. स्वामी मला दूर नका करू, मला दूर नका करू स्वामी. जा त्या लिंबाचा पाला घे आणि खा. म्हणून लिंबाचा पाला घेतात. पुन्हा इकडे पुढे यायचं, पुढे यायचं, खायला पुढे यायचं. घ्या ना फांदी तोडून आणि खा ना जरा. जाऊ दे ना तो कडू रस घ्यायला. पोट बरं करायला कडूच लागत, गोड नाही लागत. गोडने डायबिटीज होतो आणि कडूने माणूस निरोगी राहतो. म्हणून पूर्वीची लोक कोलगेटने हाडाच्या असणाऱ्या पावडर मिक्सनी दात नव्हतं घासत. प्रत्येकाच्या घरी लिंबाच्या याने दात घासायचे आणि तोंडाला वास सुद्धा येत नव्हता. आता किती कोलगेटने वास घासले ना दात, भना 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 काही जवळ आल्या वास येतोय. हा सोपं नाही ते. फांदी तोडून घ्या. तुम्हाला व्याधी झाली, घ्यावा जरा एक डागळा तोडून. हा तिकडं पाहावं. स्वामींनी दिलेला प्रसाद आहे, खायचं खायचं. तिकडं तोंड करून, अयो कडू लागतंय हो स्वामी, हे तर कडू लागतंय हो. तिकडं जायचं जरा स्वामीकडे. स्वामी काय आपले हे नाही, आपण बरे व्हायला आलोय तिथं. स्वामी कडू लागतंय. अरे मूर्खा, कडुलिंबाचा पाला काय गोड लागणार? कडू झाडाला कडूचा पाला येणार ना. खा. पुन्हा स्वामींच्या चरणावरती नतमस्तक होतं. नाही स्वामी, मला पोटाचा आजार आहे हो, मला बरं करा स्वामी, मला बरं करा. जा पुन्हा पाला घे. म्हणून पुन्हा पाला घेतो. इकडे तोंड करायचं. कोणी हसू नका. एक एक सिरियल पाहत असताना एक एक एपिसोड 5-5 वेळा रिपॅक होतो. आणि यांना तर मी पाहिलं सुद्धा नाही, डायरेक्ट गादी येऊन बसलो. पण ते तेवढे हावभाव स्वामींच्या कृपेमुळेच करतात, लक्षात ठेवा. आणि आता तो पाला गोड लागू लागला, सगळा पाला खायला लागला. आनंदाने स्वामीच्या असणाऱ्या हा भजनामध्ये नाचायला लागलेला आहे. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी. बोलत असताना साऊंडचे आवाज कमी द्यायचे यांचे इन्स्ट्रुमेंटचे. सोळप्पाच्या घरामध्ये स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. राहू द्या. स्वामी समर्थ महाराज की जय. पडदा वडून घ्यायचा. सोळ्या, मला आता वाम खुशी घ्यायची म्हणून स्वामी इथे येतात. इथे या पुढे स्वामी.
वामकुशीसाठी. झोपा एक हात असणार औषधाला घेऊन. इथं इथं समोरच असे झोपा. बरोबर. हा, तिकडं तोंड करायचं. हा, सोळप्पा असणार वारा घालतो. सोळप्पाची बायको म्हणते, काय बाई याड लागले माझ्या नवऱ्याला. चुलीत पाणी होती तो हा बाबा, तरी त्याच्यात माग लागलाय. असा कुठं महाराज असतो का? भाकरी करता करता तिकडं तोंड करायचं ना, हाव भाऊ तसंच करायचं. मी जसं बोलतो तसं. अयो यो, हे काय बाबा आहे का? हा, भाकरी करत असताना ते चुलीत पाणी ओततं की हो. सोळप्पा म्हणतो, शांत बस, शांत बस, झोपतून उठतील. झोपायचे. स्वामींची असणारी निद्राभंग नको करू सुलक्षणी. जा जा जा, तयारी कर, जा तू तयारी कर, जा. काय दुमल्याची तयारी करू, सगळी भांडी खुंडी गेली. हा, स्वामी पायी दरिद्री आली, फार दरिद्री आली. म्हणून एक लक्षात राहू द्या, सुलक्षणी अशी बाजूला बसलेली. बसा तिथं त्या खुर्चीवर. बसा. काही लोकांना महाराज घरी आलेले सण नाही होत. कपाळाला हात लावायची बाई. काय बाई, काय तो हे पोटच्या पोराला सुद्धा एवढं जीव लावशील का काय? पण माझ्या सोळप्पाची भक्ती अंतकरणातली, भक्ती अंतकरणातली सोळप्पाची. बायकोला सांगायचं आणि हेच सांगायचं घरी रोज. बर का, तुम्ही जेव्हा दापायला सुरुवात करसाल ना, असं प्रेमाने दापा. मिरची सारख्या ह्या भडकतात पण बसलेली, कारण सोडून कुठं जाणार नाही ना सोळप्पाला. हे कथेतून नुसतं वरवर नका घेऊ, हे घ्या. काय हे मेलं ऐकतच नाही. आणि स्वामींची जर निंदा केली ना, सोपं नाही. करून इच्छू आला आणि हाताला ठणका दिला सुलक्ष्मीच्या. आया, इच्छू चावला की हो, इच्छू चावला की. उठून असं नाचायचं, थोडं उड्या मारायचा. इच्छू चावला की हो, इच्छू चावला की. आता काय करू? स्वामी निद्रेत हे आणि गडबडा खाली बसायची, हाताला अशी झटकायला लागली. कधी असणारी लक्षात राहू द्या, स्वामींची आव हेलना करू नका. नसल तुम्हाला यायचं ना, येऊ नका त्याच्या दरबारामध्ये, पण नाव नका ठेवू. स्वामी अंतर्यामी आहे. वेदना असह्य व्हायला लागल्या. चोऱ्या, स्वामी झोपतच सांगायला लागले, ते अंतर्यामी आहे. ते बूट घे, अंड्या तिला त्या बुटात हात घालायला सांग. तिच्या विच्छूच्या वेदना कमी होतील. अंतर्यामी स्वामीला काय म्हणून चोळ्या बूट घेतो. बूट बूट याच्यात हात टाक की ग. खाली बसायचं. कसं वाटतंय ग आता? बरोबर, आता वेदना कमी व्हाय. तिकडे तोंड करा तुम्ही. हा, आता कसं वाटतंय? वेदना थोडं पुढे येऊन बसा, पुढे येऊन बसा. त्यांना दिसत नाही काही जण. कसं वाटतंय? साधं विंचू चावलेला बुटात जरी हात घातला तर पादत्राणामध्ये, पादत्राणाला शूद्र समजू नका, त्याच्यामध्ये सुद्धा माझे स्वामी समर्थ आहे. लक्षात. म्हणून स्वामी अंतर्मुख होऊन जरी गेले तर त्यांच्या पादुका आणि त्या पादुकांचंच दर्शन तुम्ही आम्ही घेत असतो. पंढरपूरला गेले तर तेच स्वामी समर्थ खाली असणाऱ्या पांडुरंगाच्या पायाला स्पर्श केल्याखेरीज तुमच्या आमच्या अंतकरणाला समाधान लागत नाही. तेच स्वामी समर्थ माझे असणारे पांडुरंग. मुखाचं दर्शन काय घेतात? आणि त्या ठिकाणी एक इंग्रज अधिकारी, स्वामींची कीर्ती अजरामर आहे. पुन्हा वेदना कमी होतात आणि बुट ठेवून द्या बाजूला, द्या टाकून तिथं. हे बघ सोळप्पा सांगतो, स्वामींना भलं भरू बोलू नको. उठ 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 उठ, स्वामींचा पाय दाब. म्हणून त्याला प्रचिती येते. एका बाजूला बसलेले स्वामी गरिबांच्या घरी आहे. काय खायला मिळतं? अंतकरणातलं प्रेम मिळतं. हे घ्या. घरात असणारे सासू सासरे आहेत ना, रोज त्यांचे असे पाय दाबीत जा बरं का. नाही नाही, जे कोणी आज ही कथा पाहताना घरी जाऊन आपल्या सासू सासऱ्यांचे पाय दाबतील, तिने समजायचं आपल्या कुळात स्वामींचा अवतार येईल कधी ना कधी. पण जी नुसती जमिनी ढापून, प्रॉपर्ट्या ढापून भावाभावातून वेगळं निघाया जाईन, ती पुढच्या जन्मात शंकिनी डंकिनी मंकिनी झाल्या की राहणार नाही. नाही तर कमीत कमी प्रेमाने बोला. हे घ्या. आणि एक इंग्रज अधिकारी त्या ठिकाणी येतो. स्वामींची कीर्ती ऐकून
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी चालू राहू द्या ते नका करू का खुर्ची ठेवा इथे एकानं स्वामी उठतात आणि खुर्चीवरती आसनस्थ होतात तिथंच खुर्ची ठेवा मध्यभागी ठेवा तिथं हा ते बसा स्वामीवर इंग्रज अधिकारी येतात तिथंच उभं राहायचं ते कॅमेरे बाजूला घ्या तिकडनं हेरी स्वामी समर्थ स्वामी Where is how Swami Samartha? Who is Cholopa? Who is Cholopa? Is it Cholopa? Yes, yes, yes. Come here, come here. Where is Swami? Where is Swami? म्हणून स्वामीच्या दर्शनासाठी ब्रिटिश राजवट चालू असताना स्वामींच्या भक्तीचा महिमा ब्रिटिशांना सुद्धा कळाला. ब्रिटिश अधिकारी येऊन नतमस्तक होतात आणि पुन्हा असणारे स्वामीचं त्या ठिकाणी दर्शन घेतात. स्वामी त्यांच्या मस्तकावर सुद्धा हात ठेवतात. लिनता आणि नम्रता हे घेऊन जावं लक्षात राहू द्या. तुम्हाला अधिकार संपन्न तिकडं हात जोडून उभं राहायचं तिकडं तोंड करायचं सांगायचं. तुम्हाला भगवंताने एखादा अधिकारी बनवला असेल हे कशासाठी तुम्ही एखाद्या कंपनीत अधिकारी असाल लोकांची सेवा करण्यासाठी एखाद्या खात्यामध्ये अधिकारी असाल तर नम्रतेने जनतेची सेवा करा हा संदेश असणाऱ्या स्वामींनी त्या ब्रिटिशाला दिला. लक्षात राहू द्या. ब्रिटिशांचं सुद्धा मन परिवर्तित करणारे माझे स्वामी. त्या टायमाला स्वतंत्र लढा चालू होता आपल्या असणाऱ्या भारतामध्ये ब्रिटिशांची राजवट होती पण काही काहींना ते सुद्धा कळालेलं आहे. आणि असं असताना एक सुंदराबाई म्हणून त्या गावात अक्कलकोटामध्ये गरीब अवस्थेमध्ये तिची परिस्थिती नीट नाही म्हणून ती स्वामीचं भजन करीत बाई मला कधी भेटणार आहे स्वामी. जारे जारे स्वामी दर्शनाला जारे जारे सारे स्वामी दर्शना गुरुमा भुलीला भेटाया गुरुमा भुलीला भेटाया गुरुमा भुलीला भेटाया अक्कलकोट स्वामी निवास स्वामी चरणाची धरुणी तुम्ही स्वामी चरणा तुम्ही आस जारे 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 सारे जारे स्वामी दर्शनाला गुरुमा
इकडनं बाजूला तुम्ही साईडला घ्या ते सगळं. सर्वांनी यांच्यासाठी टाळ्या वाजवा. काल जे केलं ना ते आज म्हणून जास्त खाऊच घालणार नाही आता, लक्षात ठेवा. सुस्त झालेत तुम्ही. चोळप्पा जवळ जातो. कोण बाई तुम्ही? मी सुंदरा. सुंदरा तिकडं तोंड करून सांगा. सुंदरा, मी सुंदरा आहे. सुंदरा मला कोण नाही हो. मी स्वामींची असणारी ख्याती ऐकून इथं आले. मला राहू द्या की स्वामीच्या चरणाची सेवा करायला. ही सुंदराबाई बघा बरं का. सुंदराबाई, मी करेन की हो स्वामीची सेवा. मला थोडी संधी द्या हो. मी तुमच्या पुढे हात जोडते हो, हात सोडते. द्या की मला संधी. थांबा इथं थांबा. चोळप्पा सांगतात इथं उभे राहा की हो. स्वामींना विचारून येतो म्हणून चोळप्पा वरती येतात. हात जोडून स्वामी समोर सांगतात स्वामी की हो, एक आबला नारी आली आणि ती म्हणते तुमच्या सेवेशी मला रुजू व्हावी. चोळ्या, ती बाई तुझा घात करेन, तुला संकटात आणेन. चोळ्या पुन्हा तिच्याकडे पाहतो. दया येते. स्वामीच्या चरणाला स्पर्श करतो. नाही हो, संकटात आहे, तिला कोणी नाही, गरीब आहे, राहू द्या सेवेशी. झाडलोट करीन, इथं मिळेल ते खाईल. म्हणून सुंदराबाई म्हणते, मुंडकं हली होती ती. हा, मिळेल ते खाईन, मिळेल ते खाईन, राहील मी राहीन. म्हणून स्वामींच्या चरणाला स्पर्श करून ती स्वामींच्या चरणावरती लीन होते. वरती यायचं, स्वामींचं चरण पकडायचं. स्वामी स्वामी, राहू द्या की. चरणाला हात लावायचा स्वामींच्या, राहू द्या की हो. ती सुंदराबाई, स्वामींना सगळं माहीत असतं अंतर्यामी. देवाजवळ कोण कुठल्या आशेने येतो, कोण लालचीने येतो, कोण कसं राहतो, हे ज्याचं त्याचं प्रायश्चित्त हे ज्याला त्यालाच मिळतं. हे स्वामी कथेतून. चोळप्पा साधा आहे. चोळ्या, राहू दे म्हणून बाजूला येतात आणि सगळी स्वामींची सेवा करायला सुरुवात. हा, इथं करा सुरुवात, करा भजन चालू. आणि मालोजी राजे भोसले, भोसले नाही, अक्कलकोटचे संस्थानिक मालोजी राजे, त्यांचे असणारे कारभारी रावजी साहेबांकडून त्यांना सगळी ख्याती कळते का अक्कलकोटामध्ये स्वामी समर्थ आलेले आहेत. आणि कितीतरी जणांना गोर गरिबांचा स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, चला श्री स्वामी समर्थ, 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 स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी
राजाने हा सरदारांनी तिकडं दोन करायचं श्री स्वामी समर्थ महाराज की जय अक्कलकोट संस्थान मालोजी राजे की मालोजी राजे पत्नी अक्कलकोटचे संस्थानिक चोळोपा पुढे जातात. चोळोपाचं घर किती पवित्र झालं, किती लोक यायची चोळोपाकडे. तुमचं मन साफ असलं ना तर राजा असो नाही तर रंक असो तो येणार म्हणजे येणार, लक्षात राहू द्या. हात जोडून उभा आहे चोळोपा, कारण राज धर्म आहे. राजाचे शिपाई पुढे येतात आणि सांगतात, शिपायांनी सांगायचं अक्कलकोटचे संस्थानिक राजे आहेत, त्यांना महाराजांना भेटायचे. म्हणून सपत्नीक वरती येतात महाराजांचा चरण स्पर्श करण्यासाठी. सर्वांनी टाळ्या वाजवा. आणि चरणाला स्पर्श करायला जातात तर स्वामी दूर लोटतात त्याला. चल कुठला राजा रे, चल 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 चल. पुन्हा असणारा जिरेटोप आपल्या मस्तकावर धारण करतात. पगडी सेवकांनी पगडी द्यायची. तिकडं तोंड करा, हात जोडून फक्त आम्हासनी क्षमा असू द्यावी. आम्हाला फार उशीर लागला आपल्या भेटीला यायला, पण आता आम्ही ह्या संस्थानाचे राजे असल्यामुळं एक धर्म आणि गुरु स्वरूप असणारे तुम्ही ह्या ठिकाणी नका राहू, म्हणून दोन्ही पती पत्नी स्वामींचे चरण धरतात. आम्हाला माफ करा, पण आमच्याकडे चला तुम्ही. स्वामींचं हृदय सुद्धा तसं तेवढं कोमल असतं. सुरुवातीला रागवतात, पण स्वामींचा राग सुद्धा हृदयामध्ये स्वामी उठवतात. सुंदराबाई पुढे येते. स्वामीजी चला की हो म्हणून सगळेजण विनंती करू लागतात. चोळप्पा मात्र पुढे येतो. तिकडे पाहतो, तिकडे समोर पाहायचं तुम्ही. माझे स्वामी माझ्या घरातनं जाणार आहे आज. माझी माऊली, माझी आई मला दिसणार नाही. माझी एवढी पात्रता नाही राज खानदानाच्या जाऊन तिकडे माझी राहण्याची. माझं कुटुंब असणार गरीब आहे. म्हणून स्वामींना सांगतात, राज आश्रय आहे, तुम्हाला स्वीकारावं लागल. स्वामीच्या चरणावरती माझे चोळप्पा म्हणतात, आई पण माझ्यावर लक्ष असू दे. सुंदराबाई, एक लक्षात राहू द्या, तुम्ही कथा श्रुत करत असताना कोणाला किती अंतकरणातून काय मला माहित नाही, मनातून तुम्ही धर्माचं पालन करा. मनातून तुम्ही अतिथी धर्म निभवा, मनातून मातृधर्म निभवा. माझ्या स्वामींची तीच शिकवण आहे. मनातून तुम्ही पितृधर्म निभवा.
आणि मनातून मानवतेचा धर्म स्वीकारा, तुमचं जीवन कृतकृत्य होईल. राजा असो नाही तर रंक. म्हणून स्वामी तिथून अक्कलकोटच्या असणाऱ्या मालोजी राजाच्या संस्थानाकडं राजवाड्यात मालोजी राजांना वाटायचं यावं त्या ठिकाणी स्वामींची सेवा घडावी. त्यांचा भाव सुद्धा अंतःकरणातून तेवढाच पवित्र आहे. आम्ही राजे म्हणून नाही, पुन्हा ते सपत्नीक, आम्ही राजे म्हणून नाही आलो, आम्ही तुमचे भक्त म्हणून आलो. म्हणून सपत्नीक पुन्हा स्वामींना विनंती करतात, या की हो, चला ना. आजच्या कथेला ह्या ठिकाणीच विश्राम आहे. सर्वांना सूचना आहे, कथेला येत असताना उद्या परवा आपले 2च दिवस कथेला राहिलेले आहेत. ज्याचा अंतःकरणातला भाव चांगला असतो त्या ठिकाणी स्वामी कृपा करत असते. माझे सगळे इथं असणाऱ्या स्वामी सेवकांना मी धन्यवाद देतो. संत निळोबामा सेवा ट्रस्ट असतील आयोजित साक्षात्कार झाला म्हणून फंड कुटुंबाने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सगळ्यांना मी धन्यवाद देतो. माझा कथा व्यास मंचाच्या वतीनं माझ्या कलाकारांनी सुद्धा मला चांगली साथ दिलेली. मी फक्त नॉर्मल त्यांना असं बोललेलो आहे कारण तुम्हाला हसायला यावं म्हणून. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. असणारे आमचे अभिषेक भाऊ साऊंड सिस्टीम वाले, तुम्ही थोडे उभे राहा, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. कारण जर आवाज तुमच्यापर्यंत आला नाही तर काय. आणि उद्या येताना फक्त केळी आणू नका. स्वामी राजवाड्यात गेलेत. स्वामी चोळोपाच्या घरी होते म्हणून केळी आणतात, पण राजवाड्यात गेल्यानंतर काय काय लागतं खायला माहिती आहे. कोणी बर्फी आणा, 56 प्रकारचे भोग घेऊन यायचे. कोणी लाडू बनवून आणा. हे मला नाही सांगत मी एवढं खाऊन कसा होईल. इथं जे नंतर येतात त्यांनाच तो प्रसाद वाटला जातो. कधी कधी तो प्रसाद इथं खाल्लेला बरा, हॉस्पिटलला नको. हॉस्पिटलमध्ये नुसतं सफरचंदा गप्पा खायचं, सलाईन लावलेली असते ते सफरचंदा गप्पा खायचं. पण जे सेवेला असतं ना तेच खात असतं, नारळाचं पाणी वगैरे. पण स्वामीच्या दरबारात आणून प्रसाद तुम्ही सुद्धा खाना, आनंदाने वाटा ना. उद्या या ठिकाणी टेबल लागले जातील. करांडेच्या करांडे आणा, करांडेचे करांडे, याची जशी परिस्थिती आणि जाणून बुजून स्वामींचं दर्शनाला प्रत्येकाने यायची सूचना आहे. लाईन करायची व्यवस्थित शिस्तीमध्ये. कालला इथं स्टेज जर खाली गेला तर काय करायचं. आणि काही काही लोक अशी लांबूनच करतात बरं का, ज्याच्या मनात भाव नाही ना. असं माझे असणारे तुकडोजी महाराज सुद्धा सांगितले, ज्याच्या मनात भाव नाही. मनी नाही भाव मले देवा मला पाव, मनी नाही भाव मले देवा मला पाव. देव आशाने पावायचा नाही रे, देव आशाने पावायचा नाही रे नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही.